हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जेव्हा आपण परमात्म्याला शरण जाऊ, सतनामाचा सच्च्या नामाचा जप करू, ही माया आपल्या चहूबाजूला पडून राहील, पण परत आपल्याला हिची आवश्यकता ना राहील. आता जसे आपण दारू पित होतो, बिडी पित होतो, म्हणजे आपण दास पित नव्हता, नुसते सांगतोय बिडी पिडी कधी प्यायलो नाही. परंतु जसाही जो भक्त आला आहे शरण, दारू पित होते, तंबाखूचा प्रयोग करत होते, लांब लांब सिगरेट आणून आईट दाखवत असत, मांस खात असत आणि अजून 100 प्रकारचे लोक देखावे ड्रामे करत होते. हे सारे सुटून जाईल या भक्तिमार्गात, हे प्रतिबंध लावले जातात. तर माया जी वेस्ट जात होती, एक दारू पिणारा त्याचे तर एस्टिमेट लावू शकत नाही, एका दिवसात किती नाश करून घेतो. एक सिंपलसी बीडी आणि तंबाखूचा प्रयोग करणारा, सिगरेट पिणारा कमीत कमी 20-30 रुपये डेली वेस्ट बर्बाद करून टाकतो. कदाचित आज तर जास्त झाले असतील. तर महिन्याचे एस्टिमेट लावले तर 1000चा तर त्याचा कमीत कमी खर्च झाला असेल, हे वाचले. मग दारू प्यायचे एक अजून एस्टिमेट काढले तर एका महिन्याला 10,000 पिऊन नाश करेल. तर ते असा जे आपण लोक देखावा आणि हा अननेसेसरी वस्तूंचा प्रयोग करत होते, ते संपून जाईल. मग ती माया तुमच्या चहूबाजूंना राहत असेल, थोड्याशा कामात चांगला निर्वाह होईल. परमात्म्याच्या भक्तीत इतकी शक्ती आहे. जसे आधी आपण पाहत होतो, एक शेठ होता, त्याच्या मुलाच्या पोटात दुखत होते, असह्य पीडा होत होती. अचानक घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. जो त्यांचा जाणकार होता त्याने फटाफट त्याने पाहिले, लगेच इतकी पीडा आहे, तर त्याने आपल्या विचाराने ऑपरेशन करून टाकले. अपेंडिक्स ऑपरेशन करून टाकले, अपेंडिक्स काढून टाकले. पीडा जशीच्या तशीच राहिली. जेव्हा ती अँटी पेन किलर बंद केली तर जशीच्या तशीच पीडा. परत त्याच प्रकाराने दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले. त्याने काय पाहिले की ह्याने याच्या ज्या आहे ना झिल्लीमध्येच डिफेक्ट आहे, ती झिल्ली आता काढून केली. आता तरी पीडा जशीच्या तशीच राहिली. परत पाहिलं की परत लास्टमध्ये कळलं की याच्या मोठ्या आतड्यात खूप इन्फेक्शन झालंय. आता कुठून जाऊन लाखो रुपये आणणार, त्याची बर्बादी झाली. तेव्हा जाऊन त्याचा जीव वाचला आणि 2-3 महिन्यांपर्यंत अशी बर्बादी राहिली. आता काय होईल जेव्हा भक्तीशी आपण जोडले जाऊ? पुण्यात्म्यांनो, यासाठीच भगवानाचा शोध घेतला जातो. कारण की आपण खूप युगांपासून आपण पापांचे ढीग लावत आलेले असतो. पापाच्या प्रभावामुळे थोडी बहुत हानी शरीरात होऊ लागते, पण थोड्याच ट्रीटमेंटमध्ये 100 रुपयाच्या औषधात तुम्ही स्वस्थ होऊन जाल. आणि नाहीतर लाखो लागतील, पिच्छा सुटेल, पण मरण पण येईल. तर अशा प्रकारे परमात्मा तुम्हाला सहयोग द्यायला लागेल. या दासाचा खूप बिटर एक्सपिरियन्स आहे ह्या मार्गामध्ये. कारण की तेव्हाच ह्या मार्गाला, त्या परमात्म्याच्या मार्गाला, त्याच्या आदेशाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की ह्यामुळे खूप लाभ मिळेल तुम्हाला. असा लाभ मिळेल की तुम्ही विचार पण करू नाही शकणार. भगवानाला आपण ह्यासाठीच शोधत होतो की तो आपल्याला सर्व सुख देतो. तर तो सर्व सुखदायी परमात्मा मिळालाच नव्हता, आता मिळाला आहे सर्व सुखदायी. आता तो सुखच सुख देईल, इथे दुःख होऊच शकत नाही. जसा बर्फ आहे, AC रूम आहे, तो ठीक चालला असेल तर त्यामध्ये गरमीचे काय काम?
तर असं परमात्म्याचं हे कनेक्शन मिळाल्यानंतर तुमच्या परिवारामध्ये विचार करा की गरमीच्या दिवसात AC लागला आणि तो थंडीत पण काम करेल, म्हणजे ऑटोमॅटिक आहे परमात्म्याची सिस्टीम आपल्याला हर प्रकारे सुख देईल. आपण आता प्रसंग असा चाललाय की आपण ते स्थान विसरलो जिथे जाऊन आपण सदा सुखी राहू, आणि आपण सगळे पहिल्यांदा तिथेच राहत होतो. आता काही भक्त अज्ञानामुळे भोळे भाळे ज्यांना ज्ञान नाही ते हा प्रश्न करत असत की एक गोष्ट सांगा, जर सगळेच इथून चालले गेले तर इथे कोण राहणार? सांगा. आता त्यांना हीच चिंता होत आहे की इथे कोण राहील सांगा. अरे इथे असा तर एक दगड आहे, फिरत राहील. आपण काय ठेका घेतलाय का या पृथ्वीचा? हा मंगळ ग्रह, हा चंद्र, हे सारे धक्के खातील आणि फिरतच राहतील. आपण आपल्या सतलोकात जाऊ, ह्या कोणाची आपण काय करणार? तर ज्याची असेल तो सांभाळेल याला. तर सांगण्याचा भाव असा आहे की आपण इतके रंगलो आहोत. इथे जसे एक भक्त भोळाबाळा, त्याच्या घरी त्याची पत्नी खूप आजारी होती, खूप फारच संकटात होती, हर प्रकारचा त्रास होता. परमात्म्याची दया झाली, दीक्षा घेतली, भगवानाच्या कृपेमुळे ती स्वस्थ झाली. त्याला समजावू लागले, भावा नाम घे भगत, नाहीतर भक्ती न करण्याने पशु बनशील, घोडा बनशील. तो घोडा बग्गी घेत होता. त्याला सांगितलं, भावा मग तू घोडा बनशील तू. तर तो म्हणाला, महाराजजी घोडा पण बनायला पाहिजे ना, नाहीतर बग्गी कोण चालवेल? याला बग्गीची चिंता होत होती. मग म्हणाले, ठीक आहे बाबा, तू बग्गी खातर कर काम. मग त्याने उपदेश घेतला त्याने. पण आपली धारणा अशीच बनली आहे की इथे असं कसं होईल. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा हा मार्ग खूप नीट समजून घ्या. जसं ज्या उद्देशाने परमात्मा स्वतः येत असतात त्या चांगल्या लोकातून ह्या घाण लोकात तुमच्यासाठी, तर हे किती इम्पॉर्टंट काम असेल. एकतर असे तसे ते भगवान इतक्या दुरून आले नाहीत. तुम्हाला हे ज्ञान देण्यासाठी की तुम्ही इथले रहिवासी नाही आहात. सतलोकामध्ये खूप सुख आहे आणि जे सुख तुम्ही इथे शोधत आहात हे तुम्ही 1000 लाख करोडे वर्ष शोधत राहिलात तरी मिळणार नाही. एका जन्माची जर गोष्टच सोडा. आणि इथे काय अवस्था आहे तुमची त्याच्याशी आपली ओळख करून देतो. इकडून काळाचे दूत पण आपल्या खूप काळ प्रेरणेमुळे अज्ञानाचा प्रसार करत आहेत जागोजागी. आणि पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने इथे येऊन म्हणून आपल्याला हे ज्ञान सांगितले की आपण त्याची लेकरं आहोत. आणि हा जो काळ आपला दुरुपयोग करतो आहे, आपण ह्याची लेकरं नाही आहोत. आपल्या लेकरांना कोणी असं दुःखी करू शकतो? कोणाचा पाय तुटला, कोणाचा डोळा फुटला आणि कोणाचा हात तुटून गेला, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मरून गेली, कोणी कॅन्सरने पीडित आहे, कोणी पशुपक्षी बनून, गाढव कुत्रे बनून विष्ठा खात आहेत, मूत्र खात आहेत. हे तर कोणी आपल्या लेकरांना असे दुःखी करू शकतो? तर ह्या भगवानाला आपण आपला परमात्मा नाही मानू शकत. इथला जो स्वामी आहे तो काळ आहे. ह्याचा उद्देश आपल्याला पीडित करणं आणि विचलित ठेवणं आहे. भ्रमित ठेवायचं होतं की यांना भगवानाचे ज्ञान न हो आणि कुठे हे पळून न जाओ. तर ह्याच्या आधी हे आपले संत पाठवले. आपण आपली ती पण लेकरं आहेत परमात्म्याची, संत आहेत. जसे काही त्या काळामध्ये फसून गेले, ते त्या अज्ञानाचे मास्टर बनून गेले, त्या अज्ञानाचा जागोजागी प्रचार करू लागले. भोळे आत्मा त्यांना संत महात्मा मानून त्यांच्या एक एक वचनाला शिरोधार्य मानले. आता जेव्हा हे सच्चे ज्ञान येते आहे तर जुना पेंट निघत नाही लगेच. तर दासावर दया केली परमात्म्याने की प्रथम ह्या सगळ्या संत ग्रंथांचं ज्ञान करवलं. मग ह्या संतांची वचनं बघितली की हे काय सांगतायत, आपले सद्ग्रंथ काय सांगतायत. मग समजलं की बाबा हे तर चुकीचे करत आहेत सगळं काम. हे तर आसपास पण नाहीत सद्ग्रंथांच्या. 1, 2, 3, 4, 10 शेकड्यांच्या संख्येत या संतांचा इतिहास, ह्याचं ज्ञान दासाने वाचून बघितलं. कदाचित हा तर चांगला महात्मा दिसतोय.
ह्याचं कदाचित ठीक मिळून जाईल. मग जे निघून गेले इथून महापुरुष, ज्यांचा खूप बोलबाला होता, हे महर्षी दयानंद सारखे नकली, यांच्यामुळे खूप प्रभावित होता दास. आणि दासाने यांचे सत्यार्थ प्रकाशला ह्या उद्देशाने, ह्या तत्वज्ञानाच्या प्राप्तीनंतर वाचले. आधी पण वाचले होते, पहिले समजत नव्हते काहीही की ह्या महापुरुषांची वाणी आपण नाही समजू शकत. ह्या असा विचार करून ठेवून टाकत होतो याला. असेच ही पुराणे पण ठेवून देत होतो की बाबा ही तर भगवानाची माया आहे, आपण काय समजू शकणार. आणि मग दासाचे परमात्म्याने ते डोळे बनवून दिले तत्वज्ञानवाले. त्या दृष्टीने जेव्हा त्यांना बघितले, त्या चष्म्याने, त्या तत्वज्ञानाच्या चष्म्याने, तेव्हा बघितले की अरे नाश करून ठेवलाय सगळा. कख पण नाही यांच्याकडे, ना तर वेदांचं ज्ञान, ना सांसारिक, ना व्यावहारिक गोष्टी ठीक या लोकांच्या. तर हा खूप चिंतेचा विषय झाला. आणि ह्या सत्यार्थ प्रकाश दासाने ह्यासाठी वाचला होता की हे महापुरुषांचं लिखाण आहे आणि या महापुरुषाच्या विचारांना सगळे मानतात. आणि हो, परमात्मा दया करू दे आणि कबीर परमेश्वराच्या वचनांचं समर्थन मिळून जाईल. तर मला हे ज्ञान पुढे नेण्यासाठी खूप सुविधा होऊन जाईल की बघा, सत्यार्थ प्रकाशमध्ये महर्षी दयानंद सुद्धा असंच बोलत आहेत. मग पाहिलं तर हे महर्षी दयानंद सारखा नकली तर बघितला नाही मी. अरे काय गजब आहे. एक पण व्याख्या वेदांशी किंवा कशाशीही मेळ खात नाहीये, सद्ग्रंथांशी. तर खूप दुःख झालं. तर ह्यासाठी मग जनतेच्या समोर ठेवणं सुरू केलं की ही ओरिजिनल नोट आहे, आपल्या सद्ग्रंथ ओरिजिनल नोट आहे आणि ही डुप्लिकेट नोट आहे ह्या संतांची, ज्यांना तुम्ही ओरिजिनल मानून ग्रहण केली आहे. आता प्रारंभी तर दासाला खूप कठीण गोष्टींचा सामना करावा लागला. कारण की श्रद्धाळू लोक असं म्हणतात की कोणाची निंदा करायला नाही पाहिजे, आपलं ज्ञान सांगा. अरे आपलं सगळं सांगतील तर सगळेच आपली दवंडी पिटवतील, आपापला राग. मग ते ज्ञान कुठं राहिलं? तो जसं सांगतोय तसं चालतच राहिलं होतं. पुण्यात्म्यांनो, जसं एकदा कोणीतरी 500-500च्या नोटा नकली छापल्या आणि त्या मार्केटमध्ये पोहोचल्या. त्यांचा शोध घेतला सरकारने. तर मग जनतेला फसवणुकीपासून वाचवण्यासाठी एक समाचारपत्रांच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून ओरिजिनल आणि डुप्लिकेट दोन्ही दाखवल्या. त्यांच्यातील भिन्नता दाखवली. ओरिजिनल असं दिसतं, डुप्लिकेट असं दिसतं. तर काय सरकार काय निंदा करताय? एक महापरोपकार करून ठेवला, नाहीतर लाखो लोक फसवले गेले असते. गरीब व्यक्ती मारले गेले असते, ज्यांचे 5-7 हजार रुपये असतात ते ठग सगळे नकली कागद म्हणून गेले असते. तर पुण्यात्म्यांनो, दासाचा हाच प्रयत्न समजून घ्या. हे पुरे विश्व याद करेल ह्या दासाला. ठीक आहे, दासाला खूप त्रास झालाय. ह्या सच्चाईला समोर आणण्यासाठी, ज्ञान समोर आणण्यासाठी सहयोग होता कबीर भगवानांचा. पण दास त्यांचा बैल आहे आणि त्याच आधाराने ही गाडी खेचत रुळावर चढवली आहे. पहिल्यांदा तर खड्ड्यात चिखलात घालून ठेवली होती आणि ह्यामध्ये बरीच संकटे आली दासावरती. बरोबर आमची लेकरं जी परिचित झाली होती त्यांनी खूप सहयोग दिला आपल्या भावा बहिणींना समजावताना. तिथपर्यंत हा संदेश भगवानांचा पोहोचवण्यासाठी खूप सहयोग दिला आहे. आणि तुमचेसुद्धा हे कर्तव्य बनते की सच्चाई जी आहे आणि सच्चं ज्ञान आहे, याने पुऱ्या विश्वात शांती होईल. प्रत्येक प्राण्याचं कर्तव्य बनतं. पहिल्यांदा तुम्ही चांगल्या तऱ्हेने समजा दासाच्या विचारांना, सद्ग्रंथांना आणि त्या पुरुषांचे विचार ज्यांची दास तुम्हाला ओळख करून देतो की त्या महापुरुषांनी पण अशी साधना केली, त्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला. तर ते चांगल्या रीतीने समजून मग आपण समजा आणि मग बरोबर इतरांना पण ट्राय करा प्रेमाने. हा मार्ग काही बलपूर्वक करण्याचा नाही होत, हे ज्ञानाने होईल. आणि काळ भगवानाने एक प्रार्थना केली होती परमात्म्याच्या समक्ष, कबीरजींच्या समक्ष, की हे परमात्मा, आपण 4थ्या युगात जेवढे पाहिजे तेवढे जीव घेऊन जा, पण एक दया करा बा परमात्मा, की जोर जबरदस्ती नका करू. सत्कलियुगात जेव्हा तुम्ही घेऊन जाल, आपलं ज्ञान द्या. तुमचं ज्ञान ग्रहण करतील ते आपले होऊन जातील आणि माझे ज्ञान जे मानतील ते माझ्यापाशीच राहू दे.
माझे आहारी बनून राहोत. जबरदस्ती नका करू आणि आपले ज्ञान समजावून कितीही घेऊन जा. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणाले होते, ठीक आहे बाबा, ज्ञानाविना तर मी घेऊनच नाही जाऊ शकत आधीच, आणि तसंच घेऊन जाईन तर ते तिथे टिकणार नाहीत, परत येतील वापस. आधी तिथेच तर राहत होते. तर परमात्म्याला माहीतच होते की ज्ञानाने दृढ करीन ह्यांना, आणि इथल्या दुःखांनी हे थकून गेले असतील, इथल्या ह्या कोठी बंगल्यांनी पण थकून गेले असतील. तुम्ही बघत आहात की विदेशात सगळ्या सुविधांची साधनं वैज्ञानिकांनी बनवली, आणि ते काय म्हणतात, कालव्याच्या किनारी फिरून शांती प्राप्त करतात, त्या भल्या मोठ्या खोल्या व सगळ्या सुविधांना सोडून. जर हे आधीच आपल्या आवाक्यात राहिले असते तर कशालाही डोकेदुखी झाली असती, कशाला गोळा केली. तर अशी ही शांती होणारच आहे तिथे. हे तर एक तुफान उफान आहे. ह्या काळाने टाकलेले, हे बनवा, ते बनवा, रिमोट बनवा, ह्याने सुख होईल. कसं सुख होईल? सुख तर परमात्म्याच्या भक्तीने होईल. येणाऱ्या कष्टांपासून बचाव होईल, त्याने सुख होईल. तर प्रसंग असा चालू आहे, तिथेच येऊयात की परमात्म्याने येऊन आपल्याला ज्ञान दिलं आहे की सतलोकामध्ये तुम्हाला कोणतंही दुःख नाही, आणि तिथे चला, तिथे जाऊन तुम्हाला परमशांती मिळेल. आणि परमात्म्याने सांगितलं होतं की जसं आपलं ज्ञान देऊन तुम्ही इथून घेऊन जा, जसं वेदांमध्ये प्रमाण आहे, तुम्हाला खूप वेळा दाखवलं आहे, वेळ आल्यावर दाखवू आज पण, की तो परमात्मा सतलोकातून गती करून येत असतो. तो 3 प्रकारच्या शरीरात सगळ्या आपल्या प्राण्यांची, सगळ्या ब्रह्मांडांची तो देखभाल करत असतो, पालन पोषण धारण पोषण करत असतो. एक शरीर आहे, मनुष्य सदृश्य आहे परमात्मा, नरनारायण देह आहे. हे शरीर मनुष्यालाही परमात्म्यासारखेच मिळाले आहे, पण त्याचे सामर्थ्य, परमात्म्याची शक्ती, त्याचा नूर इथे विशेष आहे, वेगळा आहे, आपल्यापेक्षा जास्त. म्हणून तर परमात्मा आहे. एक आत्मा, एक परमात्मा. तर आपोआप 2 झाले. एक श्रेष्ठ आत्मा, एक आत्मा सिंपल. तर असेच एक राजा, एक मनुष्य, एक नागरिक आहे, एक राजा आहे. चेहरा दोघांचा एकसारखा आहे. मनुष्य दोघेही आहेत, परंतु त्यांच्या सामर्थ्यात दिवस व रात्रीसारखा फरक आहे. असेच परमात्मा आणि जीव समजा. जीव आहे, एक नागरिक आहे. परमात्मा आपला राजा आहे, तो मालक आहे, तो जनक आहे, तो पिता पण आहे. त्याच्यात तर सर्व गुण आहेत. तुमेव माताचे पिता, तुमेव बंधूचे सखा तुमेव. तर त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत. परमात्म्यामध्ये तो सगळ्यांचा भ्राता पण तोच आहे, माता म्हणजे जनक पण तोच, पालक पिता पण तोच आहे, बंधू खरा साथी पण तोच आहे, आणि मित्र पण तोच आहे. बंधू म्हणजे बंधुभाव पण तोच आहे. तर त्यांनी, त्या परमात्म्याने आपल्याला हे ज्ञान दिले की तुम्ही सतलोकामध्ये राहणारे आहात. मग तुम्ही तिथे चला. तर काळ म्हणाला होता की तुम्ही तुमचे ज्ञान देऊन घेऊन जावे. परमात्मा जोर जबरदस्ती नका करू. आता जसे हा परमात्मा सचखंडापासून चालत येत असतो, तो 3 प्रकाराने आपले जीव शरीराच्या स्थितीत 3 प्रकारच्या शरीरात काम करत असतो. मनुष्य सदृश्यच आहे तो. जसे एका शरीरामध्ये तो सतलोकात राहतो, स्थायी रूपात, करोड सूर्य मिळवले करोड चंद्रमा त्याच्या एका रोमकुपीत असतात, इतका प्रकाश आहे. ती पण फिकी पडेल समजा, आणि तख्तावर विराजमान आहे. जसे राजा बसतो, जसा मुकुट वगैरे धारण करून परमात्मा, वरती श्वेत छत्र आहे, सफेद मुकुट आहे परमात्म्याचा, सफेदच सिंहासन आहे सारं त्याचं, तिथे विराजमान आहे. आणि दुसऱ्या रूपात तो काय करतो, एकतर शिशुरूप धारण करून प्रत्येक युगात येत असतो, आणि एका सरोवरामध्ये कमळाच्या फुलावर विराजमान झालेला असतो. तिथून कोणी निस्संतान दाम्पत्य त्यांना घेऊन जातात. प्रत्येक युगात अशीच लीला असते. आणि मग तो कुमारी गाईचं दूध पित असतो. कुमारी गाय दूध देत असते, परमात्मा पितात, त्याच्या पालनपोषणाची लीला अशी पुरी होते. त्या कुमारी गाईचं दूध कुठून येतं? ते सतलोकातून येतं. आणि मग
ही तर दुसरी स्थिती झाली परमात्म्याच्या शरीराची. मग हळूहळू मोठे होतात, छोटे वय असतानाच प्रचार सुरू करतात. परमात्मा जे आपल्या त्या देशातून घेऊन सतलोकातून येतात. वेदात लिहिलं आहे की परमात्मा सतलोकातून चालत येतात, ते तिथे तिसऱ्या मुक्तिधामामध्ये राहतात, सतलोकामध्ये. तिथून गती करून येतात आणि इथे चांगल्या आत्म्यांना भेटतात. काय उद्देशाने येतात? उपदेश करण्यासाठी, तत्वज्ञान समजवायला येतात. तर शिशुरूप धारण करून परमात्मा येतात प्रत्येक युगामध्ये. तर हळूहळू मोठे होतात, आपल्या ज्ञानाचा प्रचार करतात. ही दुसरी स्थिती. आणि तिसऱ्या स्थितीत ते कसे येतात शरीरामध्ये? जसे कुठेतरी महात्म्याच्या रूपात प्रकट होतात. जसे जिंदा महात्म्याच्या रूपात कलियुगात ते जास्त आले आहेत. आणि जिंदा महात्म्याच्या रूपात ते कधीही येऊन कोणत्याही भक्ताला, चांगल्या आत्म्याला भेटतात. कोणकोणत्या चांगल्या आत्म्यांना भेटले? आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गांव छुड़ानी, जिल्हा जज्जर, हरियाणा वाले, आदरणीय घिसादास साहेबजी, गांव खेकडा आणि जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेशमध्ये. यांना भेटले जिंदा महात्म्याच्या रूपात येऊन. आणि त्यांना सतलोकात घेऊन गेले, सचखंड. आणि तिथे जाऊन मग त्यांना परत सोडले, कारण की ते दृढ भक्त होते. दृढ भक्तांना भेटतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, ते जेणेकरून त्यांना मिशनमध्ये सहयोग देऊ शकतील. तर ते स्टेनलेस स्टील होते, जे त्यांना सांगून टाकले दात्याने. ते फायनल त्यांच्यासाठी. सगळे जग एका बाजूला आणि ते महापुरुष एका बाजूला. जसे तुम्ही जन्मसाखी भाई बालेवालीमध्ये बघितलं, परमात्मा त्या यथार्थ मंत्राचा स्वतः जप करत होते, नानक साहेबजी. आणि मग त्यांचे बघून त्यांचे शिष्य मर्दानाने पण तो जप सुरू केला. तर त्याला असा झटका दिला की तो मेला असता, बुडाला असता समुद्रात. एक बस अशी घाबरला मर्दाना. तर त्याला सांगितलं की तू नक्कल नको करू, माझी करणी बघू नकोस, मी जे सांगतो त्या गुरु आज्ञेचे पालन कर. तर ते दृढभक्त होते. कोणत्या विशेष सामाजिक समाजाला सतनाम नाही सांगितले त्यांनी. समाज आपल्या स्थानावर, भगवान आपल्या स्थानावर आहे. तर ते भगवानाची लेकरं होती, दृढ भक्त होते, दृढ व्यक्ती होते, श्रेष्ठ आत्मा होते. त्यांचा उद्देश हा नव्हता की बाबा हे न सांगितल्यामुळे काही हानी समाजाला होईल. नाही, ते तसं होतं, तसं चाललं होतं. आता त्याने खूप नुकसान झाले असते जर ते डिक्लेअर करून जाते. आज हे सगळे नकली पंथ, हा सतलोक, हे महिमा गाणारे, काळाच्या द्वारे चालणारे सगळे नकली पंथ आता गुरुग्रंथ साहेबात वाचून हेच नाम देत राहतात. असा झटका दिला की घाबरला सगळा पूर्ण शीख समाज की खबरदार, हा नाम जप केला तर. मर्दानाने केला होता, मेला असता. आता गुरुजींचा आदेश आहे, त्यांच्या आज्ञेची अवहेलना होईल अशी भीती निर्माण केली. काय ते आपले हितैषी नव्हते? ते परमहितैषी होते. ते पूर्ण जाणून होते की आग लागेल जर हे मंत्र देऊन टाकले तर नाशच होईल या गोष्टीचा. तर असे दृढ भक्तांना परमात्मा येऊन भेटतात. तर ही तिसरी स्थिती होती त्यांची. आता त्यांना सल्ला दिला होती की वेळ आल्यावर ती ते परत देतील परत आपल्या लेकरांना. आता जसं कोणताही हिंदू धर्म बघा, शीख धर्म बघा, विशेष करून ह्या दोन्ही धर्मात दास बघतोय. बाकी मुसलमान धर्मात आणि ईसाई धर्मात काय क्रिया आहेत इतके त्याच्याविषयी विशेष दासाला माहिती नाही. इतके नक्की आहे की तो मुसलमान धर्माचे लोक ते पण बळी चढवतात, काही हिंदू समाजाचे पण चढवतात. ह्या चुका आहेत दोघांच्या. पण इथे दास बघतो आहे की इथे विशेष धर्माची व्यवस्था आहे. जसे शीख समाजामध्ये वाणीचा पाठ आणि तिथे त्यांचा लंगर चालतो धर्माचा, हा धर्मयज्ञ म्हणवला जातो. हे दोन धर्मयज्ञ करत असत बस. हे एकतर हा धर्म दोन यज्ञ करत असत, एक धर्मयज्ञ आणि एक ज्ञानयज्ञ, वाणीचा पाठ. तर ह्याने काय होतंय, मोक्ष नाही मिळू शकत सगळे जन्मसुद्धा या क्रियांमुळे, पण मनुष्याच्या शरीराची संख्या वाढत जाते. आता ते असेच हिंदू धर्मामध्ये जसे गीतेचा पाठ करतात, डेली एका अध्यायाचा पाठ करा, किंवा जसं कोणी आपलं
धर्मपुण्य करत असतात, कोणी भंडारा करतात कुठेतरी, गावागावात, नगरात हे असं चालत असतं. ह्या क्रियांमुळे होतं काय की मनुष्य जीवन मिळून जातं. परमात्म्याची वाणी आहे सूक्ष्म वेदामध्ये की धर्म तो 10 का नहीं और 10 के तीनों लोग खैरायत में खैर है कीजिए आत्मभोग. आणि दुसरं असं होतं, तर याने काय होतं, जसं यज्ञ आहे हे ग्लुकोज आहे. एक रोगी आहे, जसं दासाने सांगितलं की आपल्याला जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग लागलाय. हा दीर्घ रोग त्याच ट्रीटमेंटने जाईल जो महापुरुषांनी स्वतः प्रयोग केला आणि परमात्म्याने येऊन सांगितला. आणि आता ह्या दासाला ह्या मार्गाचा मास्टर बनवून टाकला, डॉक्टर बनवलं, सर्जन बनवून टाकलं. आता दासाकडे तो मार्ग आहे, ती सारी व्यवस्था आहे. आणि त्या महापुरुषांनी काय केलं की ह्या सगळ्या मानव समाजाला ग्लुकोज लावून टाकलं. ग्लुकोज जे असतं ते रोगाचा नाश करत नाही, हे शरीराला नष्ट होण्यापासून वाचवत असतं, पाण्याच्या कमीची पूर्ती करत असतं. जसं सर्जन किंवा डॉक्टर कुठे बाहेर गेला असेल आणि इमर्जन्सी केस येत असतात, हे कंपाऊंडर आणि दुसरे त्यांना विचारत असतात की असे असे रोगी आहेत, काय करावं. तर सांगतो की याला ग्लुकोज लावून टाका आणि हे इंजेक्शन देऊन टाका, तेवढ्यात मी येतो. तर तो तास 2 तास किंवा पुढच्या दिवशीसुद्धा येतो. तर ते ग्लुकोज लावल्यानं ते शरीर त्याचं नष्ट होत नाही. मग येऊन चेक करून जी ट्रीटमेंट द्यायची आहे ती डॉक्टर देईल. रोग जाईल त्या डॉक्टरच्या त्या ट्रीटमेंटमुळे किंवा ऑपरेशनमुळे, जे काही त्याला वाटेल त्या सर्जरीमुळे. ग्लुकोज त्याला रक्षण देत राहील, शरीराचा नाश नाही होऊ देणार. तर ह्या मानव समाजाला तो महापुरुष ग्लुकोज लावून गेला ह्या युगांचं ओनली. बस ही ट्रीटमेंट नाही दिली त्यावेळेला, कारण की काही अशी स्थिती होती. तर आता परमात्म्याने ह्या दासाला पाठवून दिलं, तो डॉक्टर बनवून, तो सर्जन बनवून, आणि आदेश देऊन टाकला. त्यांना मनाई केली होती की सतनाम नाही द्यायचं. दासाला आदेश देऊन टाकला की आता हे सतनाम आणि देऊन टाक सारनाम, वेळ आली आहे मधल्या पिढीची. बोलो सतगुरुदेव. तर पुण्यात्म्यांनो असा प्रसंग चालू आहे की ह्या दृढात्म्यांनी परमात्म्याच्या प्रत्येक आज्ञेचं पालन केलं. आता जशी गोष्ट चालू आहे की ज्ञान देऊनच तुम्ही घेऊन जावं आपल्या लेकरांना, आपलं ज्ञान स्वीकार करू आपलं. आता जसं परमात्मा भेटले होते हजरत मोहम्मदला, ज्यामुळे मुसलमान धर्म चालला. आता तो चांगला आत्मा होता, दृढ भक्त नव्हते ते. आता इथे त्यांचे लाखो शिष्य झाले होते. परमात्मा त्यांना आले, भेटले, जसे ते आपल्या विधानानुसार चांगल्या आत्म्यांना भेटतात. तमारू स्वर्ग में जा बैठू पाताल, कह कबीर में खोजता फिरूं ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. हजरत मोहम्मदजींना भेटले. म्हणतात की हजरत मोहम्मदजींना आम्ही तिथे घेऊन गेलो, सतलोकामध्ये. इच्छारूपी तिथे राहिले नाही ते. उल्ट मोहम्मद मैल पठाया, गुज बीरज एक कलमा लाया, रोजा बंग नमाज दई रे, बिस्मिल की नई बात कही रे. आता जसं परमात्मा म्हणतात आम्ही हजरत मोहम्मदना घेऊन गेलो, जैसे नानक साहेबजींना घेऊन गेलो, गरीबदास साहेबजींना घेऊन गेलो, धरमदास साहेबजींना घेऊन गेलो, आणि घिसादास साहेबजींना, दादू साहेबजींना घेऊन गेलो, मुल्कदास साहेबजींना घेऊन गेलो. मग सोडून दिलं. त्यांना दृढ होऊन भगवानाची प्रत्येक गोष्ट स्वीकार केली. त्यांनी तिथेच सांगून टाकलं होतं की भगवान आम्हाला इथेच ठेवा. परंतु हजरत मोहम्मद तिथे नाही राहिले. आपल्या मर्जीने ते म्हणाले नाही, मी इथेच ठीक आहे, आणि तिथे पण मला खूप प्रचार करायचा आहे, खूप अजून तर काम अपूर्ण राहिलंय. आता परमात्म्याने विचार केला, चला याला थोडा वेळ देऊयात. त्यांना काय सांगितलं मग परमात्म्याने की रोजा बंग नमाज देई रे, बिस्मिल की नई बात कही रे. हजरत मोहम्मद जेव्हा पहिल्या वेळी गेले तेव्हा तर ते काळापर्यंत सीमित होते. पडद्यामागून आवाज आला होता, नमाज करा. 50 नमाज करण्यास सांगितले होते. मग परत प्रार्थना केली की काही कमी केले.
परत ती प्रार्थना केली, परत काही कमी केले. लास्टमध्ये 5 वेळच्या नमाजाचे फायनल झाले होते की 5 वेळा तर नमाज करावाच लागेल तुम्हाला. आणि रोजा म्हणजे व्रत, आणि बांगचा आवाज लावा हे भगवान दया करावी. आवाज लावून आवाज ही साधना करणे. तर म्हणतात की हे हजरत मोहम्मदजी जिथून हा आदेश घेऊन आले होते त्यामध्ये सुद्धा त्या काळ भगवानाने सुद्धा यांना बिस्मित करण्याचा आदेश नव्हता दिला. काय सांगितलंय की रोजा बंग नमाज देई रे, बिस्मिल की नहीं बात कही रे. आणि मग काय सांगतात की एक वेळा हजरत मोहम्मदजींनी, आता पुण्यात्म्यांनो, जसं तुम्ही पाहता ना चुंबकाला एखादा लोखंडाचा तुकडा लावला जाईल थोड्या वेळासाठी, तो पण अस्थायी चुंबक बनून जातो, पण तो स्थायी नाही बनत. थोड्या वेळाने त्याचे गुणधर्म समाप्त होत जातात. असेच हे जितके सुद्धा महापुरुष त्या परमात्म्याला भेटले होते, त्यांना घेऊन गेले होते, सतलोकाहून परत सोडले होते, यांच्यामध्ये सिद्धी आल्या होत्या. आपोआप येत जातात त्या परमात्म्याच्या संपर्कात आल्याने, वरून त्या लोकातून परत येण्याने. एवढं तर आपोआप इतक्या चिकटून जातात ह्या सिद्धी, असंख्य सिद्धी पडून आहेत. तर तिथून जेव्हा हा परत आला, हजरत मोहम्मदमध्ये सिद्धी आली, वचनामध्ये पण सिद्धी आली, तर त्याने एक दिवशी एक गाय मारून टाकली. पहिल्यांदा तर एका बकऱ्याला मारलं वचनाने, तो बकरा मरून गेला. बकरेवाला रडू लागला की मी तर गरीब माणूस होतो, हे काय होऊन बसलं. लोक जमा झाली, मग त्या बकऱ्याला जिवंत करून टाकलं वचनाने. आनंद झाला सगळ्यांना, लाट पसरली की बाबा हजरत मोहम्मद तर खरंच नबी आहेत, खूप सिद्धी आहे त्यांच्यामध्ये. मेलेल्या बकऱ्याला जिवंत करून टाकलं. त्यांच्या खूप दूरपर्यंत गोष्टी पसरल्या आणि त्यांचे अनुयायी होते जागोजागी, ते चर्चा करू लागले. लोकांनी हरकत घेतली, कारण की विरोध खूप होता. ते म्हणाले की आम्ही तेव्हाच समजू जेव्हा तू गाय मारून जिवंत करून दाखवशील, आमच्या समोर कर. तेव्हा हजरत मोहम्मदने ती गाय, सगळे एकत्र जमले आसपासचे लोक, वचनाने ती गाय मारून टाकली. ती मरून गेली. आता तिला जिवंत करण्याची वेळ आली, ती जिवंत नाही होऊ शकली. तेव्हा परमात्मा म्हणतात कि तब हम मोहम्मद याद किया रे. तेव्हा हजरत मोहम्मदने माझी आठवण काढली. तब हम मोहम्मद याद किया रे, शब्द स्वरूपी हम बेग गया रे. परमात्मा म्हणतात की तिथे शब्द स्वरूपाने पोहोचलो आम्ही एका सेकंदात, पण इतर कोणाला दिसू शकलो नाही. फक्त हजरत मोहम्मदला मी दिसू शकत होतो. मुई गऊ हमने तत्काल जिवाई, और तब मोहम्मद के निश्चय आई. त्या मेलेल्या गायीला मी जाऊन तात्काळ जिवंत केलं. तेव्हा मोहम्मदजींना विश्वास वाटला की कबीर खरंच हे तर परमात्म्याचे प्रतिनिधी आहेत. म्हणतात की जब मोहम्मद के निश्चय आई, तुम कबीर अल्लाह दरवेशा, और मोहम्मद का तब गया अंदेशा. नंतर काय म्हणतात कि नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर चलाया. अरस कुर्स पर अल्लाह तकत है, अरस के कुर्स पर, आकाशाच्या अंतिम टोकापर्यंत अरस कुर्स पर अल्लाह तकत है. त्या परमात्म्याचं स्थान आहे जिथे कबीर साहेबांचे आपले स्थान आहे. और खालिक बिन नहीं खाली, त्या परमात्म्याच्या दृष्टीत सगळे प्राणी आहेत, त्याच्यापासून कोणीच वाचले नाहीयेत. और वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली. आता काय सांगतात की तुम्ही हजरत मोहम्मदचे नाव घेऊन गाय मारत आहात. ही गाय जी मानता हा दिवस विशेष करून गाय मारत असता, तर त्यांनी गौ शब्दाने मारली होती आणि शब्दाने जिवंत केली होती. कारण की लोकांनी असा विचार केला होता की जर मोहम्मदने जिवंत करून दिली तर त्याच्यासाठी परत सांगितलं की मारी गौ शब्द के तीरम, वचनाच्या तीराने मारली. और ऐसे होते मोहम्मद पीरम. ते मोहम्मद पीरम असे होते.
और शब्द फेर जवाई अनसा राख्या गोसत नहीं बाखा, ऐसे पीर मोहम्मद भाई. आता परमात्मा पहा, आपण तर सगळं काम करून टाकलं, मग त्याला शाबासकी देतायत. अरे हजरत मोहम्मद तर असे महापुरुष होते, त्यांनी वचनाने गाय मारली होती आणि वचनाने जिवंत करून दिली. मांस नाही खाल्लं, त्यांनी जीवाचं रक्षण केलं. तुम्ही तर मांस खाताय त्याचा आडोसा घेऊन. तर त्यासाठी म्हणतायत की वो पैगंबर पाक पुरुष ते साहेब के अब्दाली, ते महापुरुष होते, पवित्र आत्मा होते. तुम्ही त्यांच्या आड हे पाप करता स्वतः आणि नाव त्यांचे घेता. नबी मोहम्मद नमस्कार है राम रसूल कहाया. ते तर आदरणीय महात्मा होते, महापुरुष होते, परमात्म्याचे नबी म्हणवले. और 1,80,000 को सौगंध, त्या शपथ आहे, त्या 1,80,000 मुसलमान बनले होते जे साधेसुधे होते. त्यांनी करवत नाही चालवली, त्यांनी जुलूम नाही केला ज्याची तुम्ही सुरुवात करून ठेवली आहे. आणि म्हणताय अर्ज को उस पर अल्लाह तकत है, खालिक बिन नहीं खाली, और वो पैगंबर पाक पुरुष ते साहेब के अब्दाली. ते तर पवित्र आत्मा होते, परमात्म्याच्या कृपेला पात्र होते. तर अशा प्रकारे परमात्मा हे सांगू इच्छितात की ज्ञानानेच आपण तिथे घेऊन जाऊ. आता जसे हजरत महम्मदला घेऊन गेले ते दृढ नव्हते, चांगले आत्मा होते, तसे भेटले भगवानाला स्वभाववश, पण तिथे नाही राहिले. आणि आता बघा ही कहाणी कशी बिघडली यानंतर इथे. तर अशा प्रकारे ह्या ज्ञानानेच आपण सतलोकात जाऊ. कारण की आपल्याला हा दृढ विश्वास असेल की हे जे ज्ञान दिले जात आहे ओनली या दासाचे नाही आणि केवळ एक बनावट इतिहासाचे नाही, हे स्वतः गॉड गिव्हन परमात्म्याने येऊन सांगितले आणि आपले साक्षीदार बनवले सतलोकात घेऊन जाणं आणि परत सोडलं त्यांना. आणि त्यांनी हेच सांगितलं. काय सांगितलं? मन तू चल रे सुख के सागर, जा शब्द सिंधू रत्नागर. आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा सचखंडामध्ये घेऊन गेले होते आणि मग त्यांना परत सोडलं होतं, आपला साक्षीदार बनवलं होतं, त्यांना समजावलं होतं, बेटा या काळाच्या जाळ्यात फसलेले आहेत तुमचे सगळे भाऊ बहिणी आणि त्यांना समजवायचं आहे. हे ज्ञान मी तुला दिलं आहे, याला प्रमाणित करून जा. आता गरीबदास साहेबजींची वाणी आता 150-200 वर्ष आधी लिहिली गेली, 250 वर्ष आधी. आणि दास त्याच गरीबदासजींच्या पंथानेच हा पुढे आला आहे आणि दास खूप परिचित आहे. परमात्म्याने अशी सक्त ताकीद दिली होती गरीबदासजींना आणि गरीबदासजींनी असं कडकपणे काम करून घेतलं की ह्या वाणीमध्ये जर कोणी फेरबदल केला तर त्याची ती खैर नाही राहणार. हा दास बघत होता की गरीबदासजी संत महात्मा होते, ग्रंथसाहेबमध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा लिहिल्या होत्या की त्यांना वाटत होते की यावर कोणी संशोधन करावं. तर एकाने प्रयत्न केला होता, त्याला लकवा मारला गेला संताला, आजीवन दुःखी झाला. सगळ्यांनी मानलं की हे ज्याच्यामध्ये लिहिलं आहे परमात्म्याचा आदेश आहे की गरीबदासजी नाराज होतील, याला चेंज नका करू, नाहीतर हे पण बिघडवून टाकतील स्वरूप या वाणीचं. आणि इतकं हे प्रकाशात आलं नाही, एवढं पॉप्युलर नाही झालं. दास पण 37 वर्षांचा झाला होता जोपर्यंत मला गरीबदासांच्या नावाचा पत्ता पण नव्हता. जेव्हा 37 वर्षांच्या वयात नाम प्राप्त झालं सन 1988 तेव्हा गरीबदास नाव ऐकलं होतं आणि मग तिथे जाऊ लागलो जेव्हा वाणी ऐकली होती किंवा वाचणं झालं नाही. अशा प्रकारची अमरवाणी आम्ही ना कधी बघितली, आम्ही तर हनुमान चाळीसा वाचत होतो. ही सगळी वेगळ्या प्रकारची वाणी. आणि जेव्हा त्यात हे सांगू लागले की ज्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत, परमात्मा जसा आपल्या लेकरांना धमकी देत असतो सगळ्या पंथ आणि ग्रंथवाल्यांना, इतरांनाही, अशी वाणी पण लिहिली आहे. तर मग कोणीतरी सांगितलं की अशी अशी वाणी सुधारली पाहिजे. तेव्हा दुसरा महात्मा म्हणत होता की ह्याच्यात छेडछाड नका करू. एकाने असं केलं होतं तर असं खूप दुःखी झाले होते ते. परमात्म्याने जी वाणी लिहून ठेवली आहे त्यात परिवर्तन नाही व्हायला पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनामुळे हा बिघाड नाही होऊ शकला, हे ॲज इट इज मिळालं आपल्याला. परमात्म्याने हे दुसऱ्यांदा अशासाठी दिलं होतं की कबीर सागरमध्ये यांच्या काळांच्या दूतांनी गडबड करून ठेवली होती. त्या स्थितीला पूर्ण करण्यासाठी गरीबदासजींच्या माध्यमातून आपल्या वाणीचा, त्या यथार्थ ज्ञानाचे पुन्हा प्रकाशन करून दिले. आता काय म्हणतात, आपण
आपल्याला हा विश्वास झाला पाहिजे की सतलोक काय वस्तू आहे. तर तिथली रुची इतकी दृढ बनून जाईल आपली, आपण स्वप्नात सुद्धा आपण इथल्या कुठल्या गोष्टीचा विचार करू शकत नाही. ह्या ज्ञानाने होईल. जसा आपण हा नकली पंथ सांगत राहिले, सतलोकाचे गुण गात राहिले, सचखंड सतलोक म्हणत राहिले, सत्पुरुष पण लक्षात होता यांच्या, पण यांना हे नव्हतं माहिती की सतनाम काय आहे, सत्पुरुष कोण आहे, सतनाम काय आहे, सतलोक काय आहे, सारशब्द काय आहे. तेच सत्पुरुष, तेच सतनाम, तेच सारशब्द, तेच सारनाम, तेच सतनाम, तेच सारशब्द. हे असं काम यांचं. आणि सतलोकामध्ये काहीच नाही झालं, तिथे तर प्रकाशच प्रकाश आहे, चैतन्यच चैतन्य आहे. आत्मा यात जाऊन असा मिळून जातो जसा थेंब समुद्रामध्ये. हे तर यांचे ज्ञान. आणि मग समाधान, पाचही नामे काळाची जप करा, हे यांचं समाधान. आणि जा सतलोकामध्ये. फुटले कर्म तुझे. तिकीट तर काढलं लोकल बसचं आणि जायचं होतं 7 समुद्रापार. विमानाचं तिकीट हवं होतं, ते त्यांच्याजवळ नाही. आणि ही गोष्ट करतात की आम्ही जाणार दुसऱ्या देशांमध्ये. म्हणजे दुसऱ्या देशातून स्वदेशी यायचं असेल, तिकीट तर घेऊन ठेवलं लोकल बसचं. आणि सांगतात त्या विमानाला की सतलोक हिंदुस्थानात येऊ. तर त्या विमानाचं तिकीट तर वेगळंच असतं, त्या लोकल बसच्या तिकिटापेक्षा वेगळं असतं. तर हे सतनाम जे आहे ते इथून सतलोक जाण्याचं तिकीट आहे. आणि सारनाम मग ह्यामध्ये लांबचा रस्ता होईल तर गोष्ट जमलीच. मग तिथेच पोचू सतलोकामध्ये. तर तिथे अशी सृष्टी आहे जी इथे तर काळाने डुप्लिकेट बनवून ठेवली आहे. सारं मटेरियल नकली, 5 तत्व 3 गुणांनी. हे नाशवंत आहे ते सगळे काही. भगवान यांचे देवता कृत्रिम सगळे नाशवंत आहेत. आणि तिथे सतलोकामध्ये आता परमात्म्याने आता ज्ञान ऐकूया. जसे की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक 29 मध्ये सांगितलंय की तद्ब्रह्माला जाणून आणि सारे अध्यात्म ज्ञानाशी परिचित, सगळ्या कर्मांशी परिचित प्राणी केवळ जरा आणि मरणापासून, जरा म्हणजे वृद्धावस्था, म्हातारपण, मरण म्हणजे मृत्यूपासून सुटकेचा प्रयत्न करत असतात. ते त्या तद्ब्रह्माला जाणत असतात. तद्ब्रह्माच्या विषयी अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात विचारले की किम तद्ब्रह्म. ते तद्ब्रह्म कोण आहे, तो भगवान कोण आहे, ज्याला जाणल्यानंतर प्राणी केवळ जरा आणि मरणापासून सुटकेचा, म्हातारपण आणि मृत्यूपासून सुटकेचाही प्रयत्न करत असतो. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीताजीमध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो ते परमअक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदातापेक्षा वेगळा आहे. आणि तो वास्तवात अविनाशी परमात्मा आहे. गीताजींच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये सांगितलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वर. तो अविनाशी परमात्मा आहे. आणि बाकी हे सर्व नाशवंत आहेत. गीता ज्ञानदाता स्वयं म्हणतो की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म होऊन गेले. गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 5 मध्ये आणि 9 मध्ये, गीतेच्या अध्याय नंबर 2च्या श्लोक 12 मध्ये, गीता अध्याय नंबर 10 श्लोक नंबर 2 मध्ये हे स्पष्ट केलं आहे गीता ज्ञानदात्याने की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. तर गीता ज्ञानदाता नाशवंत. आणि गीता अध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 2 पुरुष सांगितले, दोन्ही नाशवंत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. कारण की त्यात स्पष्ट केलं आहे की हे आणि यांच्या अंतर्गत जितके प्राणी आहेत सगळे स्थूल हे नाशवंत आहेत. जीवात्मा तर कोणाचा मरतच नाही. म्हणून 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरतः. ज्याला परमात्मा म्हणू शकतात तो आहे परमात्मा, श्रेष्ठ आत्मा. श्रेष्ठ आत्मा तो असतो जो कधी दुःख देत नाही आणि सुख देत असतो. आणि जिथे गेले पाय कापले, मारले आणि छानपैकी मिष्टान्न भोजन दिलं काजू किसमिसचं, तर तो श्रेष्ठ आत्मा थोडाच झाला. हे सगळे सुद्धा खाऊ घालेल आणि दुःख पण देणार नाही, ना मृत्यू होतो. तो आहे श्रेष्ठ आत्मा, तो परमात्मा आहे, तो आपला प्रभू आहे, परमेश्वर आहे. आणि य लोकत्रयम आविश्य, आविश्य विभर्ती, आविश्य म्हणजे प्रवेश करून,
आवेश्वर आहे तो अविनाशी परमात्मा आहे. तर इथे काय सांगितलं आहे, आणि तो सतलोकात राहतो. गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितले की हे अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. शाश्वत स्थान, कधी नाश न होणारे स्थान, आणि तिथे जाऊन परमशांती मिळेल. आता काय सांगितलंय, जसं या महापुरुषांनी पण हेच सांगितलंय की सचखंडामध्ये हे सुख आहे. सचखंडामध्ये असं सुख आहे, सतलोकात अशा सुविधा आहेत, तिथे जाऊ. बिलकुल अशी सृष्टी असेल, परंतु मृत्यू कधीच होणार नाही. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? उत्तमदास साळुंके. आपण कुठून आलात? पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय सलूनचा व्यवसाय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 जानेवारी 2010. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? हे आपली देवी देवतांची साधना करायचो. आता पंचवटीमध्ये राहिलं आहे, तर पंचवटीमध्ये मग सकाळी उठल्यावर आम्हाला जायचं, शनीला जायचं, कपालेश्वरी जायचं, दुर्गादेवीला जायचं, कार्तिक स्वामीला जायचं. हे आपलं नेहमीप्रमाणे आपली भक्ती चालू होती त्याच्यामध्ये. आणि देवी देवता गणपती वगैरे नवरात्र ती पण साधना करता करता ती निर्मला देवींचं पण सज योग ध्यानधारणा ते बी केले काही दिवस त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये काय करायची म्हणून आपण साधना केली त्याच्यामध्ये, पण काही लाभ झाला नाही त्याच्यामध्ये. संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या भक्तीत कसे आलात? माझं सलूनचं दुकान आहे सर. तिथं भक्त आले होते पुस्तक देण्यासाठी, ज्ञानगंगा. तर ते पुस्तक माझे बंधू आहे, त्यांना ते ज्ञानचर्चा वगैरे करत होते ते, आणि ज्ञानचर्चा केली, पुस्तक वगैरे ठेवले त्यांनी तिथं. आणि नंतर मग पुस्तक ठेवून निघून गेले. मग नंतर मी टाईम भेटला का मला, मग पुस्तकं वाचायचो मी. ज्ञानगंगा एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं. त्याच्यानंतर मग ते पुस्तक घेण्यासाठी 5-6 पुस्तक ठेवलेले होते, ते परत घेण्यासाठी दुकानामध्ये आले भक्त. आणि मी पुस्तक हे 3दा वाचलं. म्हटलं तर याच्या पुढं अजून काही ज्ञान आहे तर मला तेवढं सांगावं. तर मग ते संत रामपालजी महाराजांचे अनुयायी मग घरी आले. गीता बाकीचे सद्ग्रंथ वगैरे त्यांनी खोलून दाखवले. हे ब्रह्मा विष्णू महेशचे आईवडील कोण आहे काय सगळं प्रमाणासहित दाखवलं मला त्यांनी. तर मग म्हटलं आपण हे देवी देवतांची भक्ती करून त्यांची जन्ममृत्यू मरण होतं, तर यांची भक्ती करून आपली कशी काय मुक्ती होईल. तर मग त्या भक्तांना म्हटलं का मला पण यायचं आहे म्हटलं संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी. तर मग काय करावं लागेल? तिने आपल्याला मग आता हरियाणाला जावं लागेल म्हणे. म्हटलं ठीक आहे, मी हरियाणाला पण येईल, पण मग कसं जायचं काय जायचं? त्यांनी आम्ही तिकीट काढू म्हणे, तुम्ही फक्त आमच्याकडे पैसे द्या, आम्ही तिकीट काढून आपण बरोबर जाऊ म्हणे. म्हटलं ठीक आहे चला. मग आम्ही त्या भक्तांबरोबर हरियाणाला गेलो आणि संत रामपालजी महाराजांकडून नामोपदेश घेतला. सर मला इथं आवर्जून असं विचारावंसं वाटतं की पंचवटी म्हटलं की श्रीरामाची भूमी, आणि रामभक्त आज जागोजागी आपल्याला बघावेसे वाटतात. आणि यावेळेस अयोध्येमध्ये सुद्धा राम मंदिराची उभारणी झालेली आहे. आणि मग तुम्ही स्वतः पंचवटीत राहत असताना पण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले आणि त्यांनी जी काही साचर भक्ती सांगितली ती आपण करतात, तर हे कसं काय? तर सर कसं आहे, हे परमात्माची दया आहे, परमात्माची कृपा आहे. पर्वत पर्वत मैं फिरा कारण अपने राम, राम जैसे संत मिले जिन सारे सब काम. सर मी नाशिकपासून कन्याकुमारीपर्यंत आता सगळी देवी देवता त्याच्यामध्ये आता आम्ही सगळं गेलो, एवढं फिरून आलो लांब. देव भेटण्यासाठीच गेलो, पण देव तर कुठं भेटला नाही. तर तेच मग आपल्याला पर्वत पर्वत मैं फिरा कारण अपने राम, राम जैसे संत मिले जिन सारे सब काम. तर मला परमात्मा भेटले या ज्ञानगंगा पुस्तकच्या माध्यमातून. सर आपण ज्ञानगंगा पुस्तकामधून असं काय ज्ञान घेतलं की आपल्याला असं म्हणजे परमात्माची खोज आपली पूर्ण झाली? ज्ञानगंगा पुस्तकमध्ये आपल्या पवित्र सद्ग्रंथाचं गूढ रहस्य प्रमाणासहित संत रामपालजी महाराजांनी दिलेलं आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील कोण आहे, त्यांची उत्पत्ती कशी झालेली आहे,
त्यांचं आयुष्य किती आहे, सर्वात पहिले आपण जीव आत्मा कशी उत्पन्न झालो, कुठं राहत होतो, कुठून आलो, या काळाच्या लोकांमध्ये कसं फसलो आहे आणि परत आपल्याला आपल्या निजगर सतलोकामध्ये जाण्यासाठी तर पूर्ण परमेश्वर कबीर साहेबांची, संत रामपालजी महाराज शास्त्रानुकूल सद्भक्ती देता, ती भक्ती केल्यानंतरच आपण या मोक्षाचा मार्ग आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सर, याचा अर्थ असा तर नाही ना की संत रामपालजी महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सोडत आहेत? संत रामपालजी महाराज ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती सोडत नाही आहे. यांचे आपल्याला जे ब्रह्मा विष्णू महेश दुर्गादेवी गणपती यांचे आपल्याला जे ऋण आहे आपल्यावर, त्यांचे मूळ मंत्र देत आहे आपल्याला आणि ते मूळ मंत्र संत रामपालजी महाराज देत आहे. तर त्यांची भक्ती सोडत नाही, तर आपण त्यांची शास्त्रानुकूल साधना करतो आहे आपण त्यांची. सर, आज महाराष्ट्र म्हटलं तर साधू संतांची भूमी आहे. येथे बरेच मोठे साधू संत होऊन गेलेले आहेत. संत ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, नामदेव आहेत, हे साधू संत होऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आता वारकरी संप्रदायसुद्धा या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. त्यांच्या ठिकाणी सुद्धा आज महंत आहेत, संत आहेत. हे सगळे संतसुद्धा ह्या देवीदेवतांची पूजा साधकाला सांगतच आहेत. तर संत रामपालजी महाराज असं वेगळं काय ज्ञान देत आहेत? आज जेवढे बी भारतामध्ये जेवढे साधू संत जे आहे, या बाकीच्यांकडं साधू संतांकडं सद्ज्ञान नाही. त्यांच्याकडं सद्ज्ञान पूर्ण विश्वमध्ये, पूर्ण ब्रह्मांडामध्ये, 21 ब्रह्मांडामध्ये सद्ज्ञान फक्त संत रामपालजी महाराजांकडे. संत रामपालजी महाराजांनी 2012मध्ये सर्व नकली संतांना चॅलेंज केलं होतं का तुमच्याकडं जर ज्ञान असेल तर या ज्ञान चर्चा करा माझ्याबरोबर. तुमचं ज्ञान जर सत असेल तर मी तुमचा अनुयायी पण बनाल. पण बाकीचे कोणी धर्मगुरू आले नाही, काही नाही, त्यांच्याकडे ज्ञानच नाही. ते संत रामपालजी महाराज समोर येऊ शकत नाही. तर संत रामपालजी महाराज भगवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब, कबीर सागर सर्व पवित्र सद्ग्रंथाच्या आधारे ज्ञान देत आहे. तर संत रामपालजी महाराज जे साधना देत आहे ते पूर्ण परमेश्वर कबीर साहेबांची जी साधना देत आहे. जे बाकीचे संतांकडे जी साधनाच नाही त्यांच्याकडं काही, तर ती संत रामपालजी महाराज सत्साधना देत आहे, पूर्ण प्रमाणासहित देत आहे, सगळे पवित्र सद्ग्रंथाच्या आधारे. आणि त्यानुसार जर भक्ती केली तर साधकाला त्याचा लाभ पण होतो आणि भक्तांचे येणारे संकट बी परमात्मा दूर करता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे एकमेव असे संत आहेत जे शास्त्रोक्त भक्ती साधकाला देतात आणि ज्या काही गुरुमंत्र देतात त्या मंत्राच्या जोरावर आणि शास्त्रोक्त भक्तीमुळे साधकाला लाभ होतात. तर अशा प्रकारचे लाभ आपल्याला किंवा आपल्या परिवाराला काही झाले आहेत का? हो सर, मला पण या पद्धतीचे लाभ झालेले आहे. आणि सर्वात पहिले मला या भक्ती मार्गामध्ये मोक्षचा मार्ग मिळालेला, परमात्मा स्वरूप मला परमेश्वर मिळालेले या भक्ती मार्गामध्ये. मला परमात्माने जे आज मी आपल्यासमोर पण उभं आहे तर परमात्माच्या कृपेनेच मी आपल्यासमोर आज उभं आहे आणि इंटरव्ह्यू देतो आहे. मी पण 2018मध्ये मला ब्रेन ट्यूमर तर पॅरेलाइस वगैरे मला झाला होता, पण मला परमात्माच्या कृपेने आज एकदम व्यवस्थित आहे. परमात्माची दया केली मला का मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. माझा डावा हात, डावा पाय आणि माझं तोंड पण वाकडं झालं होतं. तर परमात्माची प्रार्थना केली परमात्माला माझ्या घरच्यांनी, तर परमात्माने दया केली का आज मी एकदम व्यवस्थित ठीक आहे. आणि आज परमात्माच्या कृपेने घर पण झालं, स्वतःचं मोटरसायकली वगैरे पण झाल्या, गाड्या वगैरे पण दिल्या परमात्माने. आणि मुलासाठी पण दुकान पण झालं मुलासाठी पण. तर हे सर्व जे मी करू शकत नाही ते परमात्माच्या दयाने सर्व मिळालं आहे मला. सर, आता तुम्ही उल्लेख केला की परमात्मा संत रामपालजी महाराजांना आपण परमात्मा संबोधत आहेत आणि त्यांच्या दयेने आपल्याला पॅरालिसिसच्या रोगातून आपली मुक्तता झाली, आपली सुटका झाली. ते कशा प्रकारे झाले म्हटलं, आपण कसं सांगू शकाल की हे केवळ संत रामपालजी महाराजांमुळे झालं? काय, दवा तर काम करतेच, पण दवाबरोबर आहे ना परमात्माची दुवा पण पाहिजे त्याच्याबरोबर. तर मला जो पॅरालिसचा जो अटॅक आला होता, एक हात
डावा हात डावा पाय पूर्ण निकामी झाला होता. तर मला घरचे बी घाबरून गेले. मग घरचे घाबरून गेले, मग दवाखान्यामध्ये MD डॉक्टरकडे नेलं. मग तिथं MD डॉक्टरमध्ये मग तिथं ICUमध्ये ॲडमिट केलं तिथं. तर घरचे बी घाबरून गेले. आता ट्रीटमेंट चालू केली सगळं. मग सोनोग्राफी वगैरे काय CT स्कॅन वगैरे सगळे फोटो वगैरे काढले. मग ते मेंदूमध्ये बारीक गाठी पण होते त्याच्यामध्ये. तर पॅरालिसिसचा अटॅक होताच डॉक्टर म्हणे. मग घरचे पण आता परिस्थिती पण नाजूक, त्या टायमाला पैसे पण ॲडजस्ट करायचे वगैरे, घरच्यांना बी अजून टेन्शन. मग घरच्यांनी मग प्रार्थना लावली संत रामपालजी महाराजांना. तर मग संत रामपालजी महाराजांनी सांगितलं परमात्मा दया करतील. तरी पण डॉक्टर म्हटले होते का टाईम लागेल, पण परमात्माच्या कृपेने 11 दिवसामध्ये परमात्माने मला तिथून बरं केलं मला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ झाले. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्र आहेत, आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघत आहेत, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? जसं मला अनुभव भेटला आहे जसे मला परमात्मा बी भेटले. रामस्वरूप परमात्माचे स्वरूप संत रामपालजी महाराज. तर जे बी मला बघताय त्यांनी पण संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये या. आपल्याला पण लाभ भेटल, मोक्ष पण भेटल, येणारे संकट पण दूर होईल. याच्यामध्ये आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व प्रकारची प्रगती पण होईल. येणारे संकट पण दूर करतील परमेश्वर. तर आपण पण त्याचा लाभ घ्या, ज्ञान समजून घ्या. ज्ञानगंगा पुस्तक वाचा, YouTube चॅनलवर बघा. अजून बरेचसे पुस्तके आपण ते बी बघू शकता. आणि या भक्ती मार्गामध्ये लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांकडून नाम उपदेश घेऊन त्याचा लाभ घ्या. सर, जसं तुम्ही आज साधकांना आवाहन करत आहात की साधकाने एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे. ते जे आज समाजाला ज्ञान देत आहेत ते समजून घेऊन त्यांच्याकडनं गुरुउपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. या भावनेतनं जर एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुउपदेश घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची दीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांकडून नाम उपदेश घेण्यासाठी आपण जे बघताय आत्ता इंटरव्ह्यू, ह्याच्याखाली लाईन चालते, नंबर येत आहे. त्याच्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि भारतामध्ये 500 नामदान सेंटरच्या जास्त नामदान सेंटर आहे, 500च्या पुढे आहे. तर आपण जवळच्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करून तिथं नाम उपदेश घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची 500च्या वर आज पूर्ण जगभरात नामदान केंद्र आहेत. आणि जर साधकाने ह्या नंबरवर जर फोन केला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाम उपदेश घेण्यासाठी साधकाला याच्यामध्ये 1 रुपया पण खर्च येत नाही. नाम उपदेश घेतल्यानंतर त्यांना सामुग्री फ्रीमध्ये दिल्या जाते. त्याच्यामध्ये 1 रुपया पण खर्च येत नाही, फ्री ऑफ कॉस्ट राहतं त्याच्यामध्ये. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952
या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.